गदारोळ पाहायला मिळतोय त्यावर प्रतिभा धानोरकर बोलत होते, यानंतर खासदार वर्षा गायकवाड बोलतात, आपण पाहूया. बाबतीमध्ये बोलतात, चायनाची होत असलेली घुसखोरीबाबत बोलतात. त्यामुळे त्यांचा माईक सातत्याने जो आहे तो बंद करण्याचं काम होतं. त्यांच्या भाषणाला सातत्याने कोणी ना कोणी उभं राहून त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून निपक्षपाताची भूमिकेची अपेक्षा आहे. एकदा गेलो, दोनदा गेलो, तिसऱ्यांदा गेलो, शेवटी जसं ताईंनी सांगितलं 4 वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही या, त्याप्रमाणे आम्ही 4 वाजता सुद्धा गेलो. आम्हाला अपेक्षा होती की ते काहीतरी भूमिका सांगतील, परंतु त्यांच्या माध्यमातून कुठल्याही तऱ्हेची भूमिका त्या ठिकाणी आली नाही. आता तुम्ही मगाचपासून जो प्रश्न विचारताय की देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही त्या ठिकाणी काय करायला गेला होतात, हे बघा, संसदीय लोकशाहीमध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे. पहिली गोष्ट तर एक मला या ठिकाणी सांगायची की माझ्या आयुष्याचे अर्ध आयुष्य हे संसदीय लोकशाहीमध्येच माझं गेलेलं आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून मी सांगते, आम्ही देशाच्या संविधानामध्ये, संसदेमध्ये पूर्ण विश्वास ठेवतो, त्याचा पूर्ण आदर ठेवतो. काँग्रेस पक्षाची अनुयायी म्हणून मी हे सांगू शकते तुम्हाला की काँग्रेस पक्षामध्ये मी काम करते आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला काय शिकवलं तर महात्मा गांधीजींनी आम्हाला अहिंसा आणि सत्य शिकवलेले आहे, शांतता शिकवलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात, तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं. आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल. आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घ्यायला घाबरत होते देशाचे पंतप्रधान, आणि ते आलेच नाहीत. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. काल ज्या तऱ्हेने चर्चा मीडियामध्ये झाल्या, काल लोकांमध्ये ज्या चर्चा झाल्या, त्याच्यामुळे आज भाजपाने, मला एक प्रश्न विचारायचा आहे की किती विष असावं. म्हणजे निशिकांत दुबेला पंतप्रधानांचा सपोर्ट होता का? त्यांच्या वक्तव्याला जे आहे ते अमित शहाचा सपोर्ट होता का? अध्यक्षांचा समर्थन होतं का त्यांच्या वक्तव्याला? ज्या तऱ्हेने तुम्ही महिलांच्या बद्दल, कोणाबद्दल बोलताय? पंडित जवाहरलाल नेहरूंजी बद्दल बोलताय, इंदिराजींच्या बद्दल बोलताय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोला दिसले म्हणून त्यांचा सगळ्यांनी देशाने जगाने नेतृत्व स्वीकारणं. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, सोनियाजी गांधींबद्दल अश्लील बोलताय. समर्थन आहे का पंतप्रधानांचं निशिकांत दुबेला? किती विष त्याच्या मनात आहे आणि किती खोटं बोलायचं. भाजपाने किती नॅरेटिव्ह खोटे तयार करायची, ह्याला पण काहीतरी सीमा ठेवा. आम्ही महिला खासदार गेलो आणि काय केलं? आम्ही फक्त बॅनर घेतलं. का बॅनरला तुम्ही घाबरलात? का बॅनरला तुम्ही घाबरलात का?